पुण्यातलं गँग वॉर पुन्हा एकदा भडकलेलं आहे। पुण्यातलं बालाजी नगर परिसरामध्ये एकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तरी याला आंदेकर कोमकर गँग वॉरची किनार असल्याचं पाहायला मिळतंय। अक्षय उर्फ बाळा म्हस्केच्या डोक्यात 3 गोळ्या झाडून त्याला संपवण्यात आलं। 4 लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे। गोळीबारासोबतच कोयत्यानं सुद्धा वार करण्यात आलेत। अक्षय हा वनराज आंदेकरच्या खुनातल्या आरोपीचा भाऊ आहे। टोळी युद्धातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली असून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान गोळीबारावेळी नेमकं काय झालं याची माहिती दिली आहे प्रत्यक्षदर्शींनी, ती आपण पाहूयात। हो, आम्ही दोघी जणींनी। काय झालं होतं नेमकं? आम्ही तिकडून कामावरून रस्ता करास करून येऊ तर ते माणूस पडला होता। 10 मिनिटांनी मुलं आले, त्यांना गाडीत घालून नेलं। असं मला तर चक्कर यायला लागले। किती आवाज आले, किती गोळ्या झाडल्या? मोठा आवाज आले, आवाज ऐकूनच आम्ही तिकडे पळून गेलो यांच्याकडे। किती माणसं किती होती गोळ्या झाडल्या? नाही पाहिलं आम्ही माणसं बिंच, फक्त गोळ्या घातल्या। ते मुलगा पडल्यावर मला तर चक्कर आली ते बघून, अजूनच चक्कर येते। बरं, किती वेळ तो इथं पडून होता गोळ्या 10 मिनिटांमध्ये होता, त्यांना लगेच नेलं 10 मिनिटांनी पोलीस आल्यावर। घटना आहे, किती लोकांनी फायरिंग केले काय माहिती घेत आहे आम्ही अजून काय या फायरिंग मध्ये जो मृत्यूमुखी पडलाय की गंभीर जखमी नाही अजून घटना आहे, किती लोकांनी फायरिंग केले काय माहिती घेत आहे आम्ही अजून काय या फायरिंग मध्ये जो मृत्यूमुखी पडलाय की गंभीर जखमी नाही अजून। दरम्यान या सगळ्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। टोळी युद्ध का थांबवता येत नाहीये? आज 4थी हत्या होती। आरोपींच्या नातेवाईकांना मारायला लागलेत। आरोपींच्या आजूबाजूला राहणारे शेजारचे मित्र कुणी असू शकतं आणि भर चौकात इथं जे आहे ते एका वेळेला 400-500 लोक असतात। इथं कुणीही घाबरत नाही। इथं भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन 500 मीटर अंतरावर आहे। कुठंतरी गजबजलेल्या परिसरात ही जी काही दहशत पोलिसांची निर्माण होत नाही तर गुन्हेगारांची दहशत निर्माण होते। त्यामुळे आता लोक घाबरलेली आहेत। इथं असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। या महिलांनी जे आहे ते लहान लहान मुलांना जे आहे ते घरामध्ये कडी लावून जे आहेत ते इथं आलेले आहेत। आता हे गँगवॉर टोळी युद्ध जे आहे ते संपवलं पाहिजे। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, खरं तर आंदेकर कुटुंबियांपैकी 3 सदस्य सध्या तुरुंगात आहेत। असं असताना सुद्धा शहरामध्ये या हत्येच्या घटना पाहायला मिळतात। टोळी युद्ध पुण्यातलं नेमकं का संपत नाहीये? खरं आहे, म्हणावं लागेल की पुण्यातील टोळी युद्ध पुन्हा एकदा सक्रिय झालेलं आहे। खरं तर आत्ता मी ज्या बालाजीनगरमध्ये उभा आहे त्या ठिकाणी ही सगळी सकाळी घटना घडलेली आहे आणि त्याला आंदेकर कोमकरचं किनार आहे असं म्हणता येईल। कारण की ज्या अक्षय उर्फ बाळा म्हस्के याच्यावर कोयत्याने वार आणि गोळ्या झाडल्या गेलेल्या आहेत। खरं तर 4 लोकांनी हे सगळं केलेलं आहे। प्राथमिक माहिती आहे खरं तर ही दोघांनी गोळ्या झाडल्या, 4 गोळ्या त्याच्यावर झाडल्या गेल्या। त्यापैकी 3 गोळ्या त्याच्या डोक्यात लागलेल्या आहेत तर 1 गोळी छातीत लागलेली आहे आणि दोघांनी पुन्हा एकदा त्याच्या डोक्यात कोयत्याने देखील वार केलेले आहेत अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजते। खरं तर त्याचा जो हल्ला झाल्यानंतर तो 10 ते 15 मिनिटं समोर पडून होता। ज्या ठिकाणी मी आत्ता दाखवतोय तिथं तो पडून होता। आता या ठिकाणी फॉरेन्सिकच्या टीम्स दाखल झाल्या होत्या। फॉरेन्सिक टीम्सनं जो गोळीबार झाला आहे त्याच्यानंतर ज्या पुंगळ्या खाली पडलेल्या असतात त्या पुंगळ्या ताब्यात घेतलेल्या आहेत। रक्ताचे सॅम्पल्स ताब्यात घेतलेले आहेत। खरं तर या ठिकाणी मोठा रक्ताचा सडा पडला होता ते देखील पुणे पोलिसांकडून आता धुवून काढलेला आहे। कारण की रहदारीचा रस्ता आहे त्यामुळे लोकांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्याचा सध्या पोलिसांचा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आत्ता जरी आपण पाहिलं तरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हा अक्षय उर्फ बाळा म्हस्के जो आहे तो वनराज आंदेकर जे की राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक होते, त्यांच्यावर कोमकर गँगने हल्ला करून त्यांच्यावर देखील गोळीबार करून त्यांची हत्या झाली होती आणि त्याच्यानंतर या म्हस्केला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं होतं आणि याचाच बदला म्हणून सध्या आंदेकर टोळीतील 4 लोकांनी या अक्षय म्हस्के याच्यावर हल्ला केला असल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या ज्या सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे। त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स या आरोपींच्या शोधावर असल्याचं सध्या समजतंय। मात्र प्राथमिक माहिती आहे टोळी युद्धातून ही हत्या झालेली आहे। मात्र थेट बस स्टॉप आहे आणि रहदारीच्या ठिकाणी महिलांची संख्या मोठी असते, लहान मुलांची संख्या मोठी असते। या भागात क्लासेस आहेत आणि एवढ्या गजबजलेल्या भागात थेट 4 जण कोयते आणि बंदूक घेऊन येतात। एका व्यक्तीवर
डोक्यात कोयत्याने वार करतात, त्यानंतर गोळीबार करतात, तरी देखील पोलिसांना हे कळत नाही आणि बरोबर. पोलिसांचे जे गुप्त वार्ता विभाग आहे यांचा हा खरं तर अपयश म्हणावं लागेल, कारण की एवढ्या रहदारीच्या ठिकाणी अशा प्रकारे एका व्यक्तीची हत्या होते आणि हो. नंतर अद्याप देखील पोलिसांना त्या आरोपींचा शोध लागला नाही असं देखील समजतंय. पोलिसांचं युद्ध पातळीवर या प्रकरणातील 4 जण जे आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. त्यांचे मोबाईल ट्रॅक केले जात आहेत. या परिसरातील CCTV देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मात्र गंभीर घटना आहे आणि या टोळी युद्धामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य पुणेकर हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या गुन्हेगारांची दिवसेंदिवस दहशत वाढताना देखील बरोबर आहे. पुण्यात आणि आपल्याला त्यामुळे पाहायला पुणे मिळतंय. शहरामध्ये आता कायदा आणि सुव्यवस्था याचा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. धाक उरलेला आहे की नाही असा सवाल आज प्रत्येक पुणेकर उपस्थित करताना पाहायला मिळतोय. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.